आता आम्ही चाललोय कोंडी वॉटरफॉल। मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आम्ही चाललोय कोंडी वॉटरफॉलवरती आणि हा वॉटरफॉल चौल गावापासून 10 किलोमीटर आतमध्ये आहे। ॲक्टिवाने आम्ही आलो आहे इथे, जिथे आपण गाडी आपली थांबवतो टू व्हीलर, तिथून आतमध्ये जवळजवळ एक 20 मिनटं ते अर्धा तास चालत आहे। पण जर इकडे पाऊस असेल त्यावेळेला चालताना तर इतका सुंदर अनुभव येतो, इतकं वातावरण इथलं इथे खूप सुंदर आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे जागा। सो माझा भाऊ आला आहे माझ्यासोबत, आई आली आहे, वाईफ आली आहे, आम्ही पूर्ण फॅमिली इकडे आलो आहे कोंडी वॉटरफॉलला। आणि आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता की तिथला वॉटरफॉल कसा आहे, तिथला अनुभव कसा आहे। आणि आता आम्ही सगळे पोहणार आहोत मस्तपैकी। सो माझे मित्र पुढे चालत आहेत, मी तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवतो मग। आई कसं वाटते? मस्त आहे। डिफिकल्ट गोष्टींमध्येच मजा आहे। सो आता इथून पाण्यामधून क्रॉस करून आता पुढे अजून किती चालत जायचं नाही आयडिया, पण ठीक आहे, पण बघूया किती चालत जायचंय आणि पुढे वॉटरफॉल एन्जॉय करूया आपण। मित्रांनो सो कुठे चाललोय आपण आता? गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर। ही जंगली केळीची पानं आहेत आणि ही जी बघताय तुम्ही ही ओरिजिनल ॲक्च्युअल जी केळीचं पान आहे, ज्यावरती आपण नैवेद्य वगैरे खातो। रस्ते बघा तुम्ही कसे आहेत। आणि माझी आई छानपैकी गुडघे पण दुखत असताना या रस्त्यांमधून चालत जाते वरती। आता मी तुम्हाला पुढे दाखवतो की ते लावणी चालू आहे। तो शेत लावणी कशी वाटते बघा, लावणी केलेली आहे तिकडे। म्हणजे तुम्ही बघू शकता इथे भात लावणी चालू आहे। पावसाळ्यात गावाकडे तुम्हाला हे सगळं बघायला मिळणारच आहे। आपण कोंडी गावामध्ये आलो, कोंडी गावामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता पाय जातोय आहे, ऑलमोस्ट पाय जातोय आतमध्ये आणि
ही लोक जी आहेत ती लावण्या करतायत आणि पावसामध्ये लावण्या करतात. बरोबर बरोबर. आदिवासी आहेत आणि ठाकूर समाज आहे, आदिवासी ठाकूर समाज आहे आणि जे लोक लावणी करतायत ती नॉर्मली पावसाळा चालू होताना करतात. बरोबर. पावसाळा चालू जसाच पावसाळा चालू होतो तसंच हे लोक लावणी चालू करतात. आणि कसा प्रोसेस असतो त्याच्यात कोणती माहिती देतो? हे तो प्रोसेस कसा असतो, हे आपले ते जेव्हा पाऊस पडतोय ना तेव्हा हे बियाणं ते टाकायचं. त्यामुळे टाकलं ना त्यामुळे ते असं राबवतात. म्हणजे किती टायमानंतर महिन्याला लागतं? 90 दिवस. मग पावसाळा वगैरे कसा जास्त पाऊस पडला तर त्याला आणि नाही मग ते पुसून जातं ना जास्त पाऊस पडला तर. आणि जर पाऊस प्रॉपर प्रमाणात पडला व्यवस्थित होतात. 90 दिवस लागतात. असं होतं. मग 90 दिवसानंतर काय पुढे काय मग ते नंतर मग ते खूप बघायला लावून ते केलंय ना तिकडे गेलं की त्याचं तसं नाही लावायचं मग कसं लावा. हे आता उपटून ना कापणी करायची नंतर दिवाळीला असं लावायचं. मला जमेल कसं एक लावायला? हो दिवाळीला कापणी करायची. कुठे लावायचं? इथे लावू. मोठ रोपायचं. मोठ रोपला की त्याच्यानंतर हे उभं राहतं. ते उभं राहणार. पण आता हे काढतायत की लावतायत? नाही, काढतो हे काढताय आणि तिकडे लावायचं. त्याच्यात नाही लावायचं. ओके, ते तिकडे लावताय. तिकडे लावायचं. मग हे 90 दिवसानंतर पुढे कापणी आहे. म्हणजे पावसाळा गेल्यानंतर कापायला चालू करतात. डिसेंबर मध्ये कापायला चालू करतात. आणि त्याच्यानंतर पुढे मळणी करतात डिसेंबर मध्ये. म्हणजे दत्ताची यात्रा असते ते त्यावेळेला. आणि आपल्याला जर वाटलं की ना आजची जे आहे जरा कडपावर परत जोडू शकतो. चांगले मंडळी बघा हे कसे सगळे कामं करतात इकडे. आणि हात हे रोप आहे आतमध्ये. बरोबर. आणि त्याच्यानंतर लावण्या म्हणतात त्याला. बरेच टायमापासून माझं चाललेलं आहे की हे सगळं पावसाळ्यात येऊन अनुभवायचं, पण काही कारणाचं जमत नव्हतं. पण यावेळेला बघा ह्यांच्याशी बोलायला पण मिळालं आणि हे पेरणी म्हणजे लावण्या आपल्याला इथे लावायला पण मिळाल्या. तो मस्त अनुभव होता. ह्यांच्यासोबत एक फोटो घ्या मला. बघू शकता मंडळी कशी ही लोक मेहनत करतात आणि लावण्या करतात. पेरणी झालेली असते आणि मग लावण्या करतात. आणि त्यांच्याशी बोलण्याचा अनुभव खूप सुंदर होता. त्यांनी ते कशी कामं करतात, कशी मेहनत करतात. बघा ते थोड्या वेळासाठी चाललं तरी माझी चपला बघा कशा मातीत एकदम खराब झालेल्या आहेत. पण मानलं पाहिजे या लोकांना. आणि खूप चांगला अनुभव होता. मला बरेच टायमापासून ह्या लोकांची गप्पा मारायची होते, ह्याचा अनुभव घ्यायचा होता. लेटर त्यांची फोटोग्राफीसुद्धा करायची होती, पण ती काही कारणाचं आता जमलेली नाही आहे. पण बघू जर परत या ठिकाणी यायला भेटलं आणि या ठिकाणी साईडला राऊंड मारायला जमलं परत आपण येऊन हे सुद्धा करणार आहोत. सो बघत राहा तुम्ही ब्लॉग. आपण पुढे कोंडी धबधब्याच्या इथे जाणार आहोत. ठीक आहे. तो कंटिन्यू करूया आपण पुढे ब्लॉग. तुम्ही बघू शकता मंडळी कसा रस्ता आहे इथला. तर थोडंसं सांभाळूनच या. आणि ज्याला अनुभव नसेल थोडं काइंड ऑफ पाणी आहे खूप, पण ठीक आहे तुम्ही स्वतःची काळजी. आणि आपण बघू शकता की माझ्या समोर आहे धबधबा आणि काही सेकंदांवरती आहे. आणि इथे लोक आहेत, गर्दी आहे. आणि बघत राहा. तो बघू शकता फायनली इतक्या डिफिकल्ट प्रवासानंतर आई फायनली आलेली आहे कोंडी धबधब्यावरती. आई कसं वाटते इकडे? कसा होता अनुभव आई? भरपूर चालावं लागलं. आणि जंगलातून रस्ता आहे. रुपाली कसा होता रस्ता? कसा आहे रस्ता? कसा आहे? अरे नाही कोणी येऊ नका. नाही सगळ्यांनी या, कारण हा धबधबा एकदम भारी आहे. मंडळी तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे कोंडी धबधब्यावरती. आणि हा धबधबा इतका भारी आहे. पाण्याचा प्रभाव बघा किती जोरात आहे. आणि
सर्व एन्जॉय करतायत खूप सारा आणि मी पण वाट बघताय मी कधी आज जाईन आणि एन्जॉय करीन. तो मी बघत राहा ब्लॉग आणि आपण पुढे बघूया कसा भिजतोय मी आणि सगळी मंडळी माझे मित्रमंडळी कसे एन्जॉय करतायत. आता आपण कोंडी धबधब्यावरती आलेलो आहोत आणि ते पाण्याचा स्फोट इतका आहे की आपल्याला म्हणजे बघू शकता की पूर्ण खूप एन्जॉय करतात आणि मागे जो धबधबा आहे त्याचा फोर्स एवढा जास्त आहे की आपल्याला पाणी थोडं हलतोय पण इतका आहे की हे रिस्की नाही आहे. कारण इथून जो पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता तो पाण्याचा फ्लो आहे तो खाली जाते पण तिथे आपण कोणी डुबू नाही शकत. कारण तुम्ही बघू शकता इथे पोरं बसली आहेत सेल्फी काढतायत. तो असा आहे की इथे तुम्हाला डुबण्याची भीती नाही आहे पण ते इतका सुंदर अनुभव येऊ शकतो तुम्हाला. धबधबा याला म्हणतात आणि ते येण्यासाठी तुम्हाला जवळजवळ अर्धा तास चालायचं आहे. पण एकदा तुम्ही ते चालून आलात त्यानंतर जो अनुभव आहे तो भन्नाट आहे. फक्त मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन की इकडे आता 11 वाजता घरातून निघून किंवा 4 वाजता घरातून निघून सकाळी उठून दुपारी या आणि तुम्हाला जास्त वेळ इथे टाईम स्पेंड करायला मिळेल. आणि पावसाळ्यात मला धबधबा चालू असतो. बाकी टायमामध्ये त्या धबधब्याला जास्त काही माहिती नसतो कोरडा. खूप सारा भिजून आता आम्ही कोंडी धबधब्याच्या बाहेर पडतोय आणि इथून परत अर्धा तास वॉकिंग आहे आम्हाला जाण्यासाठी आणि 5:30 वाजलेले आहे. जास्त काळोख नको व्हायला म्हणून आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू करतो. 5पर्यंतचा जो प्रवास आहे त्याला अर्धा तास लागणार आहे चालत आणि आईसोबत आहे म्हणून जास्त रिस्क न घेता लवकरच निघून उजेडातच आपण आपल्या घरी पोचूया. चला भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि